बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. 70% डोंबिवलीची बत्ती गुल झालेली आहे. पहाटे 6 वाजल्यापासून ही लाईट गेली असल्याचं कळतंय. सिटी म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर मध्ये स्फोट झालेला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांची सध्या धावपळ सुरू आहे. करंट लोड घेत नसल्यानं वीज पूर्ववत होत नाहीये. तर सकाळी सकाळी चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळत आहेत. वीज कधी येईल याबाबत शाश्वती नाहीये. काम अद्यापही सुरू आहे आणि अत्यावश्यक सेवेची जनरेटर व्यवस्था देखील संपत आलेली आहे. आणि 70% डोंबिवलीमध्ये सध्या वीज नसल्याचं समोर येत आहे. पहाटे 6 वाजल्यापासून ही बत्ती गुल झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, डोंबिवलीमध्ये पहाटे 6 वाजल्यापासून जवळपास 70% डोंबिवलीमध्ये वीज नाहीये, लाईट नाहीये. याचं कारण म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर जो आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्लास्ट झालेला आहे आणि जो मुख्य करंट ट्रान्सफॉर्मर जो आहे जो सप्लाय करतो डोंबिवलीला त्याच्यामध्येच बिघाड आल्याने ही परिस्थिती ओढवलेली आहे. सकाळपासूनच जे महावितरणचे कर्मचारी आहेत ते ही लाईन जी आहे ती पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना अद्याप यश आलेलं नाहीये. 3 ते 4 वेळा त्यांनी ही लाईन जी आहे ती अद्ययावत करण्याची आणि तिथून पुढे सप्लाय करण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा जो लोड आहे करंटचा लोड जो आहे ते ही संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जो आहे तो घेत नाही आणि पुढे सप्लाय करत नाहीये. त्यामुळे या सिटीमध्येच म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा बिघाड झाला असावा अशी शक्यता आता तिथले इंजिनियर वर्तवत आहेत. त्यामुळे हा जो बिघाड आहे हा तात्पुरता सॉल्व्ह करता येईल का ह्याला परमनंट सोल्युशन काढावं लागेल हे अद्याप तिथे निश्चित झालेलं नाहीये. पण एक गोष्ट मात्र यातून स्पष्ट झालेली आहे आणि जी महावितरणच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले की ही लाईट जी आहे ही किती वेळात येऊ शकते किंवा कधीपर्यंत हा सगळा जो प्रॉब्लेम आहे तो शॉर्ट आउट होऊ शकतो याबाबत अजूनही निश्चित नाहीये. यामुळे लाईट मध्ये जरी आली तरी ती तात्काळ पुन्हा जाऊ शकते आणि यामुळेच जी आतापर्यंतची साधारणपणे 5 तासापेक्षा जास्त काळ झालेला आहे 70% डोंबिवलीमध्ये वीज नाहीये. आपल्याला माहिती आहे की जी हॉस्पिटल्स असतात किंवा काही कंपन्या असतात इथं जनरेटर व्यवस्था असते, पण ती जनरेटर व्यवस्था 2-3 तास, 4 तास, 5 तास किंवा 6 तास ह्याच्या पुढे त्यांचा सप्लाय जो आहे तो देऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या काही अशा हॉस्पिटल जिथे पेट्रोल किंवा डिझेलचे जे आहे जनरेटर ते नसून इलेक्ट्रिक आहेत जनरेटर, मग त्यावेळेस अशा सगळ्या ज्या हॉस्पिटलची जी व्यवस्था जी आहे लाईटची ती कुठेतरी आता जनरेटर व्यवस्था कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे जर सप्लाय वेळेवर आला नाही तर अत्यावश्यक व्यवस्था देखील अजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.